तर रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरनं कोकणात पुन्हा राजकीय घमासान पाहायला मिळते। भाजपचे नेते माजी आमदार प्रमोद जठार आणि राजापूर भागातील काही रिफायनरी समर्थक शेतकरी यांची रत्नागिरीत बैठक झाली होती। रिफायनरीसाठी हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचं यावेळी निश्चित करण्यात आलं होतं। यावरून शिवसेना उबाठाचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी जठार यांना लक्ष केलं। रिफायनरी प्रकल्पात प्रमोद जठार यांचा जीव गुंतलेला आहे अशी टीका यावेळेला माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे। तर कोणत्याही परिस्थितीमध्ये रिफायनरी आम्ही होऊ देणार नाही असंही यावेळेला विनायक राऊतांनी म्हटलंय। मध्ये प्रमोद जठार यांचा जीव गुंतलेला आहे हे मागच्या अनेक वर्षापासूनच्या अनुभवावरून आपल्याला दिसून येईल। रिफायनरी कोकणासाठी नाही आहे तर ती प्रमोद जठारांच्या माध्यमातून जे दलाल आलेले आहेत हे दलालांच्या भूमाफियांच्या हितासाठी त्यांना तिथे रिफायनरी हवी। कोकण उद्ध्वस्त झाल्याचं त्यांना सोयरसुद्धा काय नाही आहे। प्रेताच्या टाळूवरचं लोणी साठणारी ही लांडग्यांची औलाद आहे, पण कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही रिफायनरी त्या ठिकाणी होऊ देणार नाही म्हणजे नाही। त्यासाठी आमच्या सगळ्या रिफायनरी समर्थकांची बैठक होती। या बैठकीमध्ये ज्यांच्या जागा ज्यांना हवा आहे अशीच मंडळी आणि ज्यांच्या जागा आहेत अशा मंडळींचं आम्ही एक गट माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत। नारायण राणे साहेबांच्या मदतीने, माननीय रवींद्र चव्हाणांच्या मदतीने, माननीय उदय सामंतांच्या मदतीने, आमच्या सगळ्या आमदारांच्या मदतीने आपण जाणार आहोत। देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाल्यामुळे आणि त्यांनी जो संदेश दिलाय अब महाराष्ट्र नहीं रुकेगा, महाराष्ट्र आता थांबणार नाही, आम्हाला आता कोकण सुद्धा थांबणार नाही, कोकणाच्या पोरांना सुद्धा रोजगार हवा आहे ह्याचा आम्ही आग्रह ठेवणार आहोत। आणि केंद्रात सरकार आलं, खासदार आमचे निवडून आले, आमदार आले, आता आमची जबाबदारी आहे की आमच्या पोरांना, या कोकणातल्या कुटुंबातल्या पोरांना रोजगार देण्याची जबाबदारी आता सरकारची आहे। त्याच्यासाठी आम्ही फडणवीस साहेबांना भेटणार आहोत असा आम्ही निश्चय केला।